आरक्षण बचाव आक्रोश महामोर्चात लाखोच्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी। सकल आदिवासी समाजाच्या वतीने अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गातील आरक्षण वाचविण्यासाठी सोमवारी दिनांक 6 ऑक्टोबर रोजी नांदेड येथे विराट आक्रोश आरक्षण बचाव मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात जिल्ह्यातील विविध भागातील हजारो आदिवासी बांधव, महिला, युवक, युवती व कलापथकांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। नवा मोंढा नांदेड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान बिरसा मुंडा, राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर मोर्चाला प्रारंभ झाला। पारंपरिक वेशभूषेत आदिवासी बांधव हातात झेंडे घेऊन घोषणाबाजी करत आदिवासी बांधवांनी शहरातून मोर्चा काढला। आदिवासी कला पथकाच्या सादरीकरणाने नांदेडकरांचे लक्ष वेधले। या मोर्चा पारंपरिक वेशभूषा प्रदान करून मोठ्या संख्येने सहभागी नोंदविला। ढोल ताशाच्या गरजात वातावरण दणाणून गेले। महिलांची उपस्थिती ती लक्षणे होती। नागरिकांनी शिस्तबद्ध पद्धतीने महामोर्चात सहभागी झाले होते। हा महामोर्चा नवा मोढा, हिंगोली गेट ओव्हरब्रिज, चिखलवाडी कॉर्नर, महात्मा गांधी पुतळा मार्ग जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यावर सकल आदिवासी समाजाकडून जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना निवेदन सादर केले। त्यानंतर आदिवासी बांधव शहरातीलच नव्हे तर नांदेड जिल्ह्यातील इतरही जिल्ह्यातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने नांदेड शहरावर जिल्हाधिकारी कार्यालयात धडकले। आदिवासी समाजामध्ये घुसखोरी होण्याचा जो काही प्रकार आहे आणि आदिवासी आरक्षणामध्ये घुसण्याचा जो काही सध्या प्रकार चालू आहे त्याला विरोध करण्यासाठी आणि आदिवासींची एकजुटता दाखवण्यासाठी आदिवासींचे लोक सुद्धा त्यांच्या हक्क अधिकाराप्रती जागरूक आहेत हे दाखवून देण्यासाठी आम्ही आज इथं आलो। चा संदर्भ त्यांनी जे काही घेतला मराठा समाजाच्या संदर्भाने ते लोक चुकीचा संदर्भ घेत आहेत। भारतीय संविधानाने जी काही कार्यपद्धती निश्चित केलेली आहे आदिवासी आरक्षणामध्ये कोणाचा समावेश करायचा आणि नाही त्याचा ते जे काही आहे ते निकष पूर्ण करू शकत नाहीत। तसं 2017ला TRTचं पत्र सुद्धा महाराष्ट्र शासनाने दिलेलं आहे। तसं त्याच्यामुळे हा कुठेतरी फुकटचं वातावरण उठवायचं आणि महाराष्ट्रातलं वातावरण अशांत करण्याचा प्रकार आहे, बाकी काही नाही। लाखोच्या संख्येने तुम्ही बघत असाल की सुरुवातीपासून आम्हाला वाटलं सकाळी की थोडासा पाऊस आहे, परंतु पावसा वगैरेला न घाबरता तुफानातले दिवे याप्रमाणे आमचे आदिवासी बांधव आपल्या हक्काप्रती जागरूक असल्याची साक्ष देण्यासाठी या शहरात आलेले आहेत लाखोच्या संख्येने। समाजाला काय आव्हान आहे? समाजाला हेच आव्हान आहे की जेव्हा जेव्हा आपल्या हक्क अधिकारावर गदा येईल तेव्हा मोठ्या संख्येने तुम्ही एकत्र आलं पाहिजे आणि शिव फुले शाहू आंबेडकरांचा जो काही महाराष्ट्र आहे तो कदापि आपल्याला अशांत होऊ द्यायचा नाही। आपण सामाजिक महापुरुषाचे विचार मानणारे, संविधान मानणारे लोक आहोत, बाबासाहेब मानणारे लोक आहोत। त्याच्यामुळं जेव्हा जेव्हा अन्याय अत्याचार होईल तेव्हा सगळ्या लोकांनी एकत्र यावं।
युवा जिल्हा उपाध्यक्ष नांदेड। या ठिकाणी शासनाला आम्हाला समाजामार्फत सांगायचं आहे की या ठिकाणी येणारा हा समाज हा आमचा आक्रोश मोर्चा आहे। हा कोणत्या जातीच्या किंवा कुठल्याही जनजातीच्या विरोधात नसून हा आम्ही संविधानिक मार्गाने मागायला येणारा हा आमचा मोर्चा आहे। आणि या ठिकाणी आलेली जी लाखोची आमची आदिवासी समाज आहे तो त्यांच्या भावना कुठेतरी सरकारपर्यंत पोहोचवल्या पाहिजे, हा त्याच्या मागचा उद्देश आहे। आणि याच्यातून पुढे जाऊन जर सांगायचं झालं तर संविधानामध्ये आर्टिकल 32 यानुसार संविधानामध्ये कुठलाही बदल करता येत नाही, कारण संविधानामध्ये आर्टिकल 32 ही त्या संविधानाची आत्मा आपण समजला जातो। ती आत्मा बदलण्यासाठी या ठिकाणी संसद आहे, राष्ट्रपती आहे। एवढं मोठं सुद्धा संसद असताना आपण याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीने बदल करू शकत नाही। हा बदल जर करायचा असेल तर तुम्हाला एक सल्लागार समिती, या ठिकाणी आमचे 35 आमदार आणि 4 खासदार यांची शिफारस घेतल्याशिवाय ते पुढे आपलं संविधानिक मार्गाने निवेदन जाणार नाही, हे सुद्धा या ठिकाणी सर्व बंजारा समाजाच्या बांधवांनी लक्षात घेतलं पाहिजे। आणि समाजामध्ये आपल्याच भावामध्ये आज प्रत्येक जण बंजारा आणि आदिवासी समाज हा एकोणएकाच्या धुऱ्याला लागून या ठिकाणी आपलं जनजीवन जगत असतो, कारण प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला बंजारा आणि आदिवासी समाजामध्ये एकोणएकाशी आपल्याला सहकार्याची भावनाही लागत असते, हे सुद्धा बंजारा समाजाने भावना लक्षात घ्यायला पाहिजे। आणि त्यानंतर ज्या आमदार आणि खासदारांनी पत्र दिलं, कारण या सर्व आमदार आणि खासदार आमचं समाजाच्या माध्यमातून एक निवेदन आहे की साहेब, अगोदर या गोष्टीसाठी तुम्ही संविधानामध्ये ज्या काय गोष्टी असतात प्रथमतः तुम्ही संविधानाची शपथ घेता की संविधानामार्फत आम्ही कुठल्याही जातीमध्ये तेढ निर्माण करणार नाही। ही तेढ निर्माण होऊ नये हे अगोदर त्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी लक्षात घेतलं पाहिजे। आणि या पद्धतीने कुठलंही आरक्षण मिळणार नाही हे पहिल्यांदा बंजारा समाज बांधवांनी या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे। आणि जातीमध्ये तेढ निर्माण करून कुठल्याही गलिच्छ भाषा न बोलता समाजामध्ये सलोख्याची आणि एकाची भावना राहील, यासाठी आपण सर्व आदिवासी बांधवांनी समाज बांधवांनी प्रयत्न केले पाहिजे। मराठा आरक्षणाचे जे मागणीसाठी जे आंदोलन करते माननीय जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार 2 सप्टेंबर रोजी शासनाने जो हैदराबाद गॅजेटचा संदर्भ देऊन मराठा बांधवांसाठी जो कुणबी सर्टिफिकेट देण्याच्या संदर्भामध्ये जो शासन निर्णय झाला त्याचा आधार घेऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेला आणि 1 वर्ष सत्तेमध्ये असलेला व्यवसायाने आणि सर्व बाजूने पुढारलेला असलेला पूर्ण 100% त्याच्यामध्ये गरिबी नाही असं मी म्हणणार नाही, असं आता आमच्या बंजारा बांधवांनी आम्हाला आदिवासी मध्ये समाविष्ट करा अशा पद्धतीची मागणी घेऊन जे आंदोलन आणि मोर्चे या ठिकाणी या राज्यभरामध्ये सुरू आले, त्याचाच एक भाग म्हणून ते मोर्चे काढतात म्हणून त्यांच्या मोर्चाच्या विरोधामध्ये आमचं आंदोलन नाही, परंतु ज्या हैदराबाद गॅजेटचा संदर्भ देऊन जे घटनात्मक आदिवासी समाजाचं जे काही आरक्षण आहे त्या आरक्षणामध्ये आम्हाला समाविष्ट करा अशा पद्धतीचे असणारे असंवैधानिक अशा पद्धतीची काय जी मागणी आहे, मुद्दाम आपल्या मार्फत हे सांगू इच्छितो, असंवैधानिक हे शब्द त्याच्यासाठी मी वापरतोय। अनेक वेळा अशा पद्धतीचा प्रयत्न या ठिकाणी या राज्यामध्ये असलेल्या तत्कालीन सरकारच्या माध्यमातून केला गेलेला आहे। 1979 मध्ये अशाच पद्धतीचा राज्य सरकारने प्रस्ताव बंजारा बांधवांना आदिवासीमध्ये समावेश करण्याच्या संदर्भामध्ये घटनेने जे काय निकष या ठिकाणी दिलेले आहे त्याची पूर्तता करून त्यांना घेता येईल का अशा पद्धतीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवलेला होता। केंद्र सरकारने तो प्रस्ताव सपशेल त्या ठिकाणी नाकारलेला आहे आणि याच्या अनेक या ठिकाणी नाकारलेला आहे। आणि ज्या चौकटीमध्ये हे लोक बसतच नाही तर ते पुन्हा पुन्हा अशा पद्धतीचं असणार आदिवासींच्या मूळ आरक्षणाला धक्का लावण्याचं काम या ठिकाणी होत करतात, हे दुर्दैवाने आमच्यासाठी अतिशय वाईट गोष्ट आहे। आणि म्हणून या संदर्भामध्ये त्यांची मागणी आणि त्यांचे मोर्चे लक्षात घेता आम्ही जर मोर्चे काढू शकलो नाही तर सरकारची मानसिकता होईल की आदिवासी मूळ जमातीच्या लोकांची त्याला संमती आहे आणि मग काही निर्णय घ्यायला हरकत नाही, असे सरकारची जी मानसिकता होऊ नये म्हणून आम्ही सुद्धा प्रतिकात्मक आमच्या घटनात्मक आरक्षणाच्या संरक्षणासाठी हे मोर्चे या ठिकाणी आयोजित केलेले आहे। त्याच्यात भाग म्हणून आजचा हा नांदेडचा असणारा विराट मोर्चा या ठिकाणी आलेला आहे। आम्हाला कोणाला दोषारोप या ठिकाणी केलेले नाही, घटनेच्या चौकटीमध्ये ज्या काही गोष्टी आम्हाला मिळालेल्या आहेत त्याचाच हक्क आम्हाला या ठिकाणी मिळाला पाहिजे। परिपूर्ण या देशाला घटना दिल्यापासून आजपर्यंत आमचे शैक्षणिक असेल, सामाजिक, आर्थिक सगळ्या बाजूचे जे काही आमचे राईट्स आहेत, अधिकार आहेत तेही आम्हाला परिपूर्ण या ठिकाणी मिळालेले नाहीत। आता कुठेतरी आमचा आदिवासी माणूस
त्यांच्या हक्क आणि अधिकाराच्या प्रति थोडा सजग घेऊन त्या ठिकाणी पाठपुरावा करतो, पुढे जाण्याचा प्रयत्न करतो। अशा परिस्थितीमध्ये परत एकदा त्याला दाबून टाकण्याचं काम गैर जमातीचे लोक या ठिकाणी करतायत। हे दुर्दैवाने आमच्यासाठी अतिशय वेदनादायी गोष्ट आहे। म्हणून आपल्या माध्यमातून सरकारला माझी विनंती आहे, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट जरी भूमिका या ठिकाणी मांडलेली असली, जरी सरकारचा मी एक विधिमंडळाचा त्यांचा सहकारी सदस्य जरी असलो, तर माझी आपल्या मार्फत सरकारला आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, जी 12 सप्टेंबर रोजी जे काय आम्ही निवेदन दिलेलं आहे, त्या निवेदनाच्या अनुषंगाने भारतीय संविधानाच्या 5वी सूचीनुसार जे विधिमंडळातल्या आदिवासी सल्लागार जे परिषद आहे, त्या परिषदेचं ताबडतोब बैठक घेऊन एकदाच सोक्षमक त्या ठिकाणी लावावा आणि आमच्या आदिवासीच्या मनामध्ये जे काय अनुसूचित भावना निर्माण झाली, आमच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेले, हे सावट आपण दूर करण्यासाठी आदिवासींना त्यांच्या घटनात्मक आरक्षणाला संरक्षण द्यावं, एवढंच आपल्या माध्यमातून या ठिकाणी या मोर्चाच्या निमित्ताने त्यांना विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।